हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे 3 वाजेनंतर भूकंपाचे धक्के जाणवलेत। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली। भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुका परिसरात असल्याची माहिती आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची नोंद नाही, असं प्रशासनाने स्पष्ट केलंय। दरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। भूकंपासंदर्भातील कोणतेही अप्रमाणित संदेश किंवा समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये। अधिकृत माहिती केवळ जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि शासनाच्या अधिकृत माध्यमांतूनच घ्यावी, असं त्यांनी सांगितलंय। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती किंवा नुकसान आढळल्यास तात्काळ स्थानिक प्रशासन किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। सर्व हिंगोलीकरांना माझा नमस्कार। सर्वांना असं माहिती आहे की काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते, म्हणजे आपले तीव्रता होती, त्याच्यामध्ये जवळपास 4, 4.25, 4.5 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे। परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका। आपण जे आहे आपल्या भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे। आपण सोशल मीडियाचे कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका। आपल्या जे आहे भूकंप येतील मग आपण जे आहे प्रशासन याच्यामध्ये सुसज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार आहे। धन्यवाद।